शरणगमन बोधी ज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गुणाची परिपूर्ती करीत असता भगवान बुद्ध तेमीय बोधिसत्वाच्या स्वरूपात जन्मले होते. तेव्हा त्यांनी सुनंद नावाच्या सारथ्याला सार्वत्रिक मैत्रीपासून होणाऱ्या फायद्याविषयी जो उपदेश केला त्या रक्षण मंत्राचे पठण आम्ही अखिल जगताच्या हितासाठी व फायद्यासाठी करीत आहोत. जो मनुष्य मित्राचा द्रोह करीत नाही तो आपल्या घरापासून दूरच्या जागी गावी असला तरी त्याला भरपूर भोजन प्राप्त होते व इतर पुष्कळ माणसे त्याच्या आधारावर जगतात. जो मनुष्य मित्राचा द्रोह त्याग करीत नाही तो ज्या ज्या देशात, नगरीत किंवा राजधानीत जातो तिथे पूजिला जातो, त्याचा आदर सत्कार होतो. जो मनुष्य मित्राचा विश्वासघात करीत नाही, त्याच्यावर चोर जुलूम जबरदस्ती करीत नाही, राजा त्याचा अपमान करीत नाही, तो सर्व शत्रूवर जय प्राप्त करतो. जो मनुष्य मित्राचा द्रोह करीत नाही तो सभा संमेलनामध्ये आनंदित होऊन रागवल्याशिवाय शांतपणे घरी येतो व स्वतःच्या नातलकामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करतो. जो मनुष्य मित्रांना फसवत नाही, त्यांचा द्रोह करीत नाही, तो दुसऱ्या लोकांचा आदर करून स्वतः आदर मान सन्मान प्राप्त करतो. दुसऱ्या माणसांना मोठेपणा देऊन स्वतः मोठेपणा प्राप्त करतो आणि स्वतः यश व कीर्ती संपादन करतो. जो मनुष्य आपल्या मित्राचा द्रोह करीत नाही तो दुसऱ्या माणसाची पूजा करून स्वतः पूजीला जातो, दुसऱ्या माणसांना वंदन करून दुसऱ्याकडून वंदिला जातो व प्रशंसा आणि कीर्ती प्राप्त करतो. जो मनुष्य मित्राचा द्रोह करीत नाही तो मनुष्य ज्याप्रमाणे अग्नी प्रकाशित होतो व देवताचे तेज सर्वत्र पसरते त्याप्रमाणे त्या माणसाची संपत्ती त्याला सोडून जात नाही. जो मनुष्य मित्रद्रोह करीत नाही त्या माणसाच्या गुराची संख्या वाढत जाते, त्याच्या शेतात जे पेरेल असेल ते उगवते व जे काही त्याने पेरले असेल त्याचे तो फळ प्राप्त करतो. जो मनुष्य मित्राचा द्रोह करीत नाही तो मनुष्य पर्वतावरून, दरीत किंवा वृक्षावरून खाली पडल्यावर त्याला आधार प्राप्त होतो. ज्याप्रमाणे वारा खोलवर मुळे पसरलेल्या वटवृक्षाला विचलित करू शकत नाही, त्याचप्रमाणे जो मनुष्य मित्रद्रोह करीत नाही त्याच्यावर त्याचे शत्रू अरेरावी करू शकत नाही. साधू साधू साधू.